शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्या बँकातील शाळा या उपक्रमासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज बँकासमोर जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। मी आता कळमनुरी शहरातील SBI शाखेच्या समोर आहे आणि याच SBI शाखेच्या समोर याच शिवसैनिकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जे आहे ते आंदोलन केले। आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत, काय सांगाल? आंदोलन सुरू आहे, नेमकी मागणी काय? आम्ही याच्यासाठी आंदोलन केलंय, बँकेची शाळा जे शेतकऱ्यांना कर्ज द्यायला पाहिजे ते शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज मिळालं नाही। आतापर्यंत अर्ज आले किती, प्रलंबित अर्ज आहेत किती आणि ते कशामुळे नाकारले गेले याचं उत्तर आम्हाला बँकेने द्यावं, मॅनेजरने द्यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथं आम्ही आंदोलन करत आहोत। जर यांनी शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनं यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। माजी आमदार संतोषजी टारपे, तर काय तुम्ही पार्टी घेतली हातामध्ये आणि पार्टीवर लिहिलं की शेतकऱ्यांना कर्ज मिळालंच पाहिजे, नक्की काय? या सरकारनं सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी सांगितले की हे सरकार आमचं शेतकऱ्याचं आहे। आजपर्यंत जर आपण पाहिलं असेल फक्त 20% कर्ज या बँकेनं आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं आहे। 80% कर्ज वाटप झालं नाही। शेतकऱ्याची सगळी पेरणी झाली तरी पण आणखीन कर्ज दिलं नाही। जिल्हाधिकारी महोदयांनी दोनदा त्यांचा आढावा घेतला की तुम्ही शेतकऱ्यांना कोणतीही अडवणूक न करता किंवा जुनं कर्ज न भरता नवीन कर्ज त्यांना दिलं पाहिजे, परंतु आजपर्यंत शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आणि जे काही कर्ज मिळत असतील ते दलालामार्फतच हे बँकेचे कर्मचारी देतात। म्हणून आमची मागणी की शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा बिना दलालाचं कर्ज त्यांना मिळालं पाहिजे। आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढचं ऍक्शन काय असणार आहे? आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर आम्ही काही दिवसामध्येच सगळ्या बँकेला कुलूप, या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व बँकेला आम्ही कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही। जे काही गुन्हे दाखल होतील त्याची आम्हाला परवा राहणार नाही। निश्चितच हे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक होते। यांनी आज हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी जे आहे ते बँकासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा सुद्धा याच शिवसैनिकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।